सामूहिक पद्धतीनं केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा केव्हाही मोठंच असणार. आम्ही नाटकाचं उदाहरण घेतलं तरी सुद्धा आम्ही ज्यावेळी सगळे जर असतो त्यावेळी होतो तेव्हा त्याचं नाटक, नाही तर मग ती एक स्टँडअप कॉमेडी होते. त्याला काही फारसा अर्थ नसतो. 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं तुम्ही ती एन्जॉय करता, पण त्याच्यानंतर नाही. नाटक एक सामूहिक त्याचा परिणाम असतो. आपल्याकडे आता ह्या इतक्या संस्था आहेत. मला कायम एक वाटतं असं की प्रत्येक वेळी आपण कुठलं काम करत असताना मला या संस्थेची मदत लागणार असेल किंवा त्यांना कळत असेल की मला त्यांची गरज आहे, त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. हे काय आपले राजकीय पक्ष नव्हेत. आपल्याला वाटलं म्हणून आपण हे सगळं करतोय, मनापासून करतोय. त्यातून आनंद काय, तर केवळ आनंद हाच आनंद. त्याच्यातून आपल्याला मिळणाऱ्या पुरस्कार हवेत का, मला पद्मश्री व्हायचंय, पद्मभूषण व्हायचंय, हे सरकार काय करायचं ते त्यांचं ते ठरवतील. मला काय पाहिजे त्यातून, तर मला फक्त एक समाधान पाहिजे. गावाखेड्यात गेल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या कारणामुळे हसू येत असेल तर अजून काय वेगळं लागणार आहे.